इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. उल्हासनगरच्या कैलास कॉलनी चौकात झालेल्या दुहेरी हत्याकांडामागील गुन्हेगारी कटाचे थर आता एकामागून एक उलगडू लागले असून परिसरातील वर्चस्व आणि आर्थिक हितसंबंधांच्या रक्तरंजित संघर्षाने संपूर्ण शहर हादरले आहे. या गाजलेल्या प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आणखी 4 आरोपींना अटक केल्याने अटक आरोपींची संख्या आता 8 वर पोहोचली आहे. त्यामुळे या थरारक हत्याकांडामागील संपूर्ण रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 5 येथील कैलास कॉलनी परिसरात काही दिवसांपूर्वी भरदिवसा झालेल्या अंधाधुंद गोळीबारात अनिल हरकेश चव्हाण आणि अमन हरकेश चव्हाण या सख्या भावांचा जागीच मृत्यू झाला होता, तर अर्जुन सुरबजले चव्हाण गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस उपायुक्त सचिन गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हिल्लन पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू ठेवत यापूर्वी सागर पाटील, चंद्रशेखर बिराजदार, अजय राव आणि अजित शेख यांना अटक केली होती. न्यायालयाने या चौघांना 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून वापरण्यात आलेले पिस्टल जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून पुढील तपासात अदालत खान, अमन चव्हाण, कल्पेश म्हात्रे आणि प्रणय निकम यांचाही सहभाग समोर आला आहे. त्यानुसार या चौघांना अंबरनाथ तालुक्यातून अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय वर्चस्व आणि त्यातील आर्थिक व्यवहारांवरून हा रक्तरंजित संघर्ष उभा राहिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या कटामागील मुख्य सूत्रधारांचा शोध अद्याप सुरू आहे.